सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, राहुडे गावातील घराला तडे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. रात्री 2:37 वाजता हादरली धरती, घराच्या पायाला भेगा, भांड्यांची पडझड. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून उपाययोजना कराव्यात. ग्रामस्थांची मागणी. दिव्य भारत BSM न्यूज सराड, सुरगाणा. प्रतिनिधी सुरेश हाडस. सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील राहुडे येथे गुरुवार दि 30 जुलै 2026 रोजी पहाटे 2:37 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे गावातील रहिवासी विश्वनाथ पिठे यांच्या घराच्या पायाला मोठ्या भेगा पडल्या असून भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले आहे. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामस्थ झोपेतून जागे झाले आणि जीव वाचविण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की घरातील भांडी, घरगुती साहित्य तसेच इतर वस्तू खाली पडल्या. काही क्षणांसाठी संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले. अनेक नागरिकांनी रात्रभर घरात जाण्याचे टाळून उघड्यावरच थांबणे पसंत केले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः घबराट निर्माण झाली होती. भूकंपामुळे विश्वनाथ पिठे यांच्या घराच्या पायाभागाला पडलेल्या भेगा गंभीर स्वरूपाच्या असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले. भिंतींवरील प्लास्टर निखळले असून काही ठिकाणी दगडी बांधकाम उघडे पडले आहे. घराच्या संरचनेला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात असून संबंधित घराचे तांत्रिक परीक्षण करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. गावचे पोलीस पाटील मार्तंड आहेर यांनी सांगितले की भूकंपाचा धक्का बसल्यानंतर संपूर्ण गावात घबराट निर्माण झाली. नागरिक घराबाहेर पडले आणि पहाटेपर्यंत कोणीही शांत झोपू शकले नाही. गावातील अनेकांनी धक्क्याचा मोठा आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक नागरिक दत्तू पिठे, किरण वाघ, राजू पिठे, भगवान चौधवे आणि वामन धुळे यांनीही प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. भूकंपामुळे नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून योग्य आर्थिक मदत द्यावी, तसेच भविष्यात अशा घटनांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. ग्रामस्थांनी तलाठी, तहसीलदार तसेच भूगर्भशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करावी, नुकसानग्रस्त घरांचे वैज्ञानिक परीक्षण करावे आणि आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. भूकंपाचे केंद्र, तीव्रता आणि पुढील संभाव्य धोके याबाबत अधिकृत माहिती नागरिकांना देण्याचीही मागणी करण्यात येत आहे. सुरगाणा तालुक्यात यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील जुनी घरे अधिक धोकादायक ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने भूकंपप्रवण भागांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, आपत्कालीन परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी याबाबत जनजागृती करावी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम असून प्रशासनाच्या अधिकृत अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भूगर्भशास्त्र विभागाच्या तपासणीनंतर भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि नुकसानीचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिव्य भारत BSM न्यूज मुख्य संपादक डॉ. भागवत महाले.